शेंडे, जगन्नाथराव भोंग, त्याचबरोबर अंकुशराव जाधव, गायकवाड साहेब, ढगे साहेब, दौंड तालुक्यातून उपस्थित असलेले मोहनराव बदे, रासप नगरचे, ज्यांनी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी खास करून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रीय फुले ब्रिगेडचे दौंड तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत पाठिंबा देण्यासाठी. जय मल्हार रामोशी संघटनेचे माननीय सर्व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी संघटनेचे डागर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आणि उपस्थितीबद्दल धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, ही निवडणूक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आता येऊन पोहोचलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक या देशामध्ये गाजणाऱ्या ज्या काही 10 मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी ही निवडणूक होणार आहे. मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्याची जी काही 3 प्रमुख कारणं होती ती मी आपल्यासमोर या ठिकाणी सर्वप्रथम सांगतो. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 35 वर्षापासून एका प्रस्थापित कुटुंबाचं वर्चस्व आपण त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, कारण ते आपणच निर्माण केलं होतं. परंतु गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपण ऐकतोय की या बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच कुटुंबातून आता एक उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि आता असं आम्हाला ऐकायला मिळतंय की गेल्या 15-20 वर्षामध्ये या बारामती तालुक्याचा जो विकास झाला नाही त्याला संपूर्णपणे आत्ताचे तत्कालीन खासदार जबाबदार आहेत. आणि हे सांगण्याचं काम त्यांचे प्रचार प्रमुख करतायत. हे या बारामती मतदारसंघाचं दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून या प्रस्थापित घराणेशाहीला विरोध करण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीला मी सामोरं जातोय. बारामती तालुक्याचे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न आज जिथल्या तिथंच आहेत. गेल्या 50 वर्षापासून या महाराष्ट्राचं, देशाचं नेतृत्व करण्याची संधी आपण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून या मंडळींना दिली. देत असताना आपली ही किमान अपेक्षा होती की आपला पाण्याचा प्रश्न सुटेल, आपल्या तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, आपल्या नागरीकरणाच्या समस्या सुटतील, आपले रेल्वेचे प्रश्न त्या ठिकाणी बाजूला पडतील, या ठिकाणी झोपडपट्टीसारखे गोरगरिबांचे विषय असतील ते या ठिकाणी संपतील. परंतु प्रश्न संपण्याऐवजी प्रश्न वाढतच चाललेले आहेत. मी गेल्या 1.5-2 महिन्यापासून जवळजवळ 300-350 गावांचा दौरा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मी करत आहे. आणि त्या उमेदवारीसाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून मी प्रार्थना करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी फिरत होतो. मित्रांनो, अतिशय दुर्दैवानं सांगावंसं वाटतं, आज आपण या कार्यक्रमस्थळी बसलेलो आहोत. याच्या उजव्या बाजूला जर आपण गेलो तर बारामतीच्या सर्व लोकसभा मतदारसंघामधला दुष्काळी पट्टा म्हणून ज्याला गणलं जातं तो दुष्काळी पट्टा आज पाण्यानं तडफडतोय. गुरंढोरं असतील, पिकं असतील, माणसं असतील, ही हैराण परेशान झालेली आहेत. त्यामुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे, गेल्या 2002 सालापासून या दौंड तालुक्यामध्ये असेल किंवा खडकवासला आणि निराडावा कॅनॉल असेल, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यायांचा शोध घेऊन आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मुळशीचं पाणी या दौंड तालुक्याला देण्यासाठीची भूमिका 2007 साली याच कार्यालयामध्ये आपण मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्याची सभा या कार्यालयामध्ये झाली होती. आणि त्यावेळेस मुळशीचं पाणी हे खडकवासल्याच्या कॅनॉलमधून आपल्याला येऊ शकतं. नुसतं कॅनॉललाच नाही मित्रांनो, आज उजनी धरण कोरडं पडलंय आणि त्या ठिकाणी मुळशी प्रकल्पामध्ये जे 40 TMC पाणी वीज बनवण्यासाठी राखीव आहे त्यातनं ते उपलब्ध आपल्याला करून द्यावं म्हणून आपण वेळोवेळी मागण्या करत आहोत. परंतु त्याला या मंडळींनी साथ दिली नाही. मित्रांनो, गेल्या 15 वर्षापासून आपण ऐकतोय मुळशीचं पाणी आज येईल, मुळशीचं पाणी उद्या येईल, परंतु मुळशीचं पाणी काही आलं नाही. आणि आपल्याला ही मंडळी रोज काहीतरी नवं पाणी पाजत राहिली. या मंडळींना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. 2 प्रकारे आपण पाण्यावर काम केलेलं आहे. आपण माझं फेसबुक उघडून बघा, गेल्या 7-8 वर्षापासून आपण एका पर्यायाचा त्या ठिकाणी शोध घेतोय. आज स्टेलला पाणी जायचं असेल, यादव साहेब आपल्याला इंदापूरला जर पाणी द्यायचं असेल तर 1000 क्युसेक्सनी जर खडकवासला सोडला तर फक्त 80 क्युसेक्सनी पाणी हे इंदापूरला त्या ठिकाणी पोहोचतं. गेल्या 1.5 महिना पुढं पाणी गेल्याशिवाय दौंड तालुक्याला पाणी मिळत नाही. माझं या ठिकाणी बेटवाडी म्हणून गाव आहे, आज त्या ठिकाणी टँकर सुरू करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दौंड शहर असेल, दौंड शहराचा उपनगराचा भाग असेल, सगळे बोर तिथं
कोरडे पडलेले आहेत आणि त्या बोरला पाणी नाही म्हणून टँकर सुरू करायची परिस्थिती या दौंड तालुक्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे एका बाजूने नदी वाहते, एका बाजूने कॅनल वाहतो आणि मधल्या भागाला त्या ठिकाणी टँकर पुरवावा लागतो. हे जर नियोजन गेल्या 15-20 वर्षामध्ये नीटनेटक्यापणाने केलं असतं तर ही वेळ माझ्या शेतकऱ्यावर आणि गोरगरीब जनतेवर त्या ठिकाणी आली नसती. परंतु हे झालं नाही. हे न करण्याचं कारण काय आहे याचा शोध घेतला. त्यावेळेस बारामती तालुक्यातल्या 46 गावांना भेट दिली. त्यावेळेस ती लोक सांगत होते की आम्हाला गेली 15 वर्ष नुसतं आश्वासनेचा पाऊस पडतोय. गेल्या वर्षभरामध्ये जलजीवनच्या माध्यमातून अण्णा 4,500 कोटी रुपये नुसत्या पाण्याच्या टाक्या आणि कोरडे पाईप त्या ठिकाणी पसरवण्यामध्ये या शासनानं घालवले. टाक्या उभारल्या, पाईपलाईन लावली. पण पाणी येणार कुठून? त्या पाण्याची कुठलीही सोय न करण्याचा पाप या सरकारनं आणि प्रस्थापितांनी केलं. त्यांना विरोध करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढतोय. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुसरा प्रश्न हा रेल्वेचा आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये दौंड शहरातून जाणाऱ्या रेल्वे या पुणे शहरापर्यंत ज्या लोकल्सने आपण जातो, ज्या शटलने आपण जातो, तुम्हाला हडपसरला त्या ठिकाणी उतरावं लागतं आणि हडपसरमधून पुढं आपल्याला जावं लागतं. म्हणजे रेल्वेचा साधा हा प्रश्न सुटला नाही. रेल्वे स्थानकावर गाड्या थांबण्याचा, केडगाव सारखं गाव आहे, आज 40,000ची लोकसंख्या बोरीपारदी आणि केडगाव मिळून त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी महत्वाच्या गाड्या पण थांबत नाही. म्हणजे दिवसातून 3 गाड्या फक्त इथं थांबतात. मग हे खासदाराचं काम नाही तर आणखी कुणाचं काम आहे? संसद रत्न झाल्या, संसद रत्न झाल्या. अहो ते संसद रत्न झाल्यापेक्षा ही 14 रत्न आम्हाला दिवस दिवस बघावी लागतात. पाण्याचा प्रश्न बघावा लागतो, रेल्वेचा प्रश्न बघावा लागतो. यासाठी आम्ही जायचं कुणाच्या दारात? यासाठी आम्ही मागण्या करायच्या तरी कोणाकडं? आज काल तुमचं फाटलं, ननंद भाऊजाईचं भांडण चव्हाट्यावर आलं आणि म्हणून तुम्ही आज म्हणायला लागलेलं आहेत की 15 वर्षामध्ये आमच्या पसंतीचा खासदार नव्हता, आता माझ्या पसंतीचा खासदार द्या आणि मग मी प्रश्न सोडवतो. ही कुठली भूमिका आहे? ही कुठली लोकशाहीची व्याख्या आहे? ही न समजण्या इतकं आम्ही दूधखोळे नाही आहोत. कारण तुम्हाला फक्त सत्ता ही घरामध्ये ठेवायची आहे, सत्ता ही फक्त स्वतःसाठी वापरायची आहे. तुमच्या घरामध्ये 2 खासदार, 2 आमदार आणि आता 3ऱ्या खासदाराची भर तुम्ही त्याच्यामध्ये घालताय. कशासाठी? का विकेंद्रीकरण होत नाही? 60, 70, 65% समाज हा त्या ठिकाणी सत्तेपासून वंचित आहे, विकासापासून वंचित आहे. गेल्या वर्षभरामध्ये जे नको त्या पद्धतीनं सामाजिक दुही पसरवण्याचं काम झालं, कुणी केलं? याचा उद्गाता कोण आहे? हे कुठून सुरू झालं? याचा शोध घेतल्यानंतर हीच प्रस्थापित मंडळी त्याच्यामध्ये खत पाणी घालतायत. हे चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि त्याला विरोध करण्यासाठी ही उद्याची निवडणूक आहे. आणि त्याच्यासाठी मी माझी उमेदवारी सन्माननीय अण्णांना सांगितलं की मी इच्छुक आहे आणि मला याच्यामध्ये उमेदवारी द्या. मला आपल्याला विनंती करायची की 4 दिवस जातील, परंतु प्रश्न जर तुमचे तसेच राहणार असतील तर त्याला उत्तर फक्त मतपेटीत देऊ शकते, तुमचं मत देऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकारच तुम्हाला ते हक्क देऊ शकतो. कारण संविधानानं जी चौकट आपल्याला दिलेली आहे, संविधानानं जे अधिकार दिलेले आहेत ते राबवण्याची ही वेळ आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही. या ठिकाणी अण्णा आणि TP मुंडे साहेब बोलणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याच्या लोकसभेमध्ये तुम्ही जर मला पाठवलं तर निश्चित तुम्हाला सांगतो आणि विश्वासानं सांगतो की तुमच्या 3 प्रश्नांवर मी त्या ठिकाणी काम करीन आणि त्याची शपथ मी या ठिकाणी घेतो. तुमच्या शेतीला 24 तास विदाउट इलेक्ट्रिसिटी खडकवासल्याचं पाणी देईन, ही पहिली घोषणा. दुसरी घोषणा, तुम्ही जे शेतमाल पिकवणार आहात, शेतमाल लावण्यापूर्वीच तुम्हाला अंदाज येईल की माझ्या पिकाला तिथं किती भाव मिळेल. याच्यासाठीचा नियोजनाचा ढाचा मी त्या ठिकाणी तयार करून संसदेमध्ये मांडील. ही माझी दुसरी घोषणा असेल. आणि त्यानंतर 3रा भाग, आपला बारामती लोकसभा मतदारसंघ हा उपनगराचा भाग म्हणून डेव्हलप होतोय. या ठिकाणी नागरिकांच्या सोयी चांगल्या पद्धतीने कशा निर्माण होईल याच्याकडे मी लक्ष देईन. या 3 मागण्यासाठी मी आपल्यासाठी काम करत राहीन. ही भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय OBC, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. खऱ्या अर्थाने घराघराच्या भांडणात अडकायचं का बहुजन नायकासाठी आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा हे आता जनतेने ठरवायचं आहे. म्हणून अण्णा
पुन्हा एकदा आपलं मनस्वी आभार. यानंतर दुसरे अण्णा बोलतायत. ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय चंद्रकांतजी बावकर साहेबांना मी विनंती करतो की 1 मिनिटासाठी अमोलजींकडून या सभेची सूत्र मी आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय बावकर साहेबांकडे देत आहे. त्यांनी या ठिकाणी बारामती लोकसभेचे तडफदार उमेदवार यांच्या नावाची उद्घोषणा करण्यासाठी आदरणीय अध्यक्षांना विनंती करावी. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. आत्ताच ज्यांनी आपल्या समोर भाषण केलं ते बारामतीचं भवितव्य मातब्बर आणि कर्तबगार व्यक्तिमत्व या जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि ओबीसी बहुजन पार्टीला देखील लाभलेला आहे. या बहुजन पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशअण्णा शेंडगे साहेब यांना मी आमच्या पार्टीच्या वतीनं, आमच्या सुकाणू समितीच्या वतीनं महेशजी भागवत साहेब यांचं नाव या ठिकाणी अधिकृतरित्या आपण घोषित करावं. माननीय प्रकाशअण्णा शेंडगे साहेब. संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष ज्या लढतीकडे लागलेलं आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून, ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून, तुमच्या सगळ्यांच्या हृदयातला उमेदवार म्हणून एक तरुण तडफदार उच्च विद्या विभूषित असे महेश अण्णा भागवत यांची उमेदवारी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी जाहीर करतो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. प्रकाश अण्णा तुम आगे बढ़ो, प्रकाश अण्णा तुम आगे बढ़ो. एकच पर्व, एकच पर्व. आणि यानंतर मान्यवरांना विनंती आपण स्थानबद्ध व्हावं. खऱ्या अर्थाने वनव्यामध्ये पेटलेल्या वनव्याला आग म्हणतात, विषारी सापाच्या जातीला नाग म्हणतात आणि खऱ्या अर्थाने आमच्या पांडुरंग अण्णाला बहुजनांचा दगदगदा डाण्या वाघ म्हणतात. अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, लोकोत्तर लोकमाता पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यामाई होळकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, राजे उमाजी नाईक, संत परंपरेतील तुकोबरायापासून, ज्ञानोबापासून, चोखोबापासून, सावता महाराजांपासून सर्व साधू संतांना, विभूतींना, स्वातंत्र्यवीरांना, ऋषीमुनींना सर्वांना विनम्र भावानं अभिवादन करून आपल्या समोर उभा आहे. खरं तर सभाशास्त्राप्रमाणे आज पहिल्याच वेळेस मी बोलणार नाही असं मला वाटत होतं आणि मी राष्ट्रीय अध्यक्षांना आणि राष्ट्रीय उपाध्यक्षांना नम्र विनंती केली होती की आपल्या दोघांना, बावकर साहेबांना, तांडेल साहेबांना, लोकांना ऐकायचंय. अर्ध अधिक सभागृह घरी गेलेला आहे. लोक 4 वाजता आली होती आणि माझ्या आयुष्यामध्ये खरं तर अण्णा आपण म्हणजे मी असा वक्ता आहे की ज्यांनी श्रद्धेय उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींच्या सभेचं सुद्धा त्या ठिकाणी प्रस्तावित केलं होतं. आपली पार्टी नवीन आहे. आज किसन मामा इतक्या लोकांची फोन, इतक्या लोकांची हे असं बोला, तसं बोला, असं बोला, तसं बोला, हे बोला, ते बोलू नका.
अण्णा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की मी ह्या पार्टीचा कोण आहे. मी नको सांगू ना. ओबीसी बहुजनांचा हुंकार घेऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत जाण्यासाठी ज्या नररत्नांनी गेल्या 7 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित माजलेल्या बोकडांना शिंगावरती घ्यायचं धाडस केलं, ती नररत्न या व्यासपीठाला शोभायमान करतायत. ही साधी गोष्ट नव्हती. महाराष्ट्राच्या रणभूमीमध्ये ज्यांची माजोरी औलाद काळ्या नागाप्रमाणे फुटकार करत होती, त्या नागाचा फणा ठेचायला एक नृसिंह निघाला होता. त्या नृसिंहाचं नाव होतं माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब. पण भुजबळ साहेबांना एकटं पाडायचा प्रयत्न चालला होता. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक नररत्न ज्यांच्या रक्तामध्ये पवित्र शिवाजी बापू शेंडगेंचं रक्त वाहत होत, तो एक सरदार मल्हार बाबांचा सुभेदार मुंबईच्या वेशीवरती प्रगटून गरजला होता. अरे मातोरड्यांनो, तुम्ही जर एकट्या भुजबळांना पाडायची भाषा करणार असाल तर मी तुमची 160 पाडीन. त्या नररत्नाचं नाव होतं माननीय आमदार ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे. अनेक पार्ट्या महेश अण्णांकडे गिरट्या घालत होत्या. अनेक लोक अण्णांना विनंती करत होती, आमच्याकडून उभा राहा, आमच्याकडून उभा राहा. पण बारामतीची लढाई जर जिंकायची असेल तर आदरणीय अण्णा, इथं जो उतारा टाकायचा होता, कारण इथं एक ब्रह्मराक्षस आहे. ज्या लोक चुकून जाणता राजा म्हणतात, असताना धृतराष्ट्र आहे, त्याच्यावरती जालीम उतारा होणार होता. लय नाराज होऊ नको अण्णा, तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं की माझं भाषण बंद करावं लागेल. त्याच्यावरती जालीम उतारा होता अण्णा. ते नररत्न संत सावता महाराजांच्या आणि राष्ट्रपिता महात्मा फुल्यांच्या वंशावळीचं आणि रक्ताचंच लागत होतं. यावेळेस आदरणीय भुजबळ साहेब 1992 ला शिवसेना सोडून ज्यावेळेस पवार साहेबांपाशी गेले आणि महाराष्ट्रातला जवळपास 2 करोड माळी समाज हा पवार साहेबांना अटॅक झाला. आणि हे फेविकॉल मुंडे साहेब एवढं घट्ट झालं कि ते दिसतानाच ये फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं. नेमकी संधी आली गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि ज्यावेळेस ओबीसींच्या हक्काचं गारोडी, कोळी, लोहार, सुतार, वंजारी, धनगर, माळी 400 जातींमध्ये पसरलेल्या अथांग समुद्राच्या वाट्याचं हितल्या माजोरड्यांचं लक्ष तिथं गेलं आणि त्यांच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं, त्यांना भिके कंगाल करायचं. हे षडयंत्र ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुरू झालं त्यावेळेस सगळ्यात पहिला प्रहार भुजबळ साहेबांवरती व्हायला लागला. आणि तो प्रहार सलग चालू आहे. आणि म्हणून हितला अण्णा ह्या 21 लाख मतदारांमध्ये 3 लाख मतदार संत सावता महाराजांचं नाव घेऊन फिरतो. त्यातला एक सुद्धा प्रस्थापित जातीला मतदान करत नसतो. करणार का? संत सावता महाराजांचं नाव घेणारा एक तरी पठ्या प्रस्थापित जातीला मतदान करणार आहे का?
आमचं धनगरांचं तर पहिल्यापासूनच वाटोळं केलंय त्यांनी. आम्ही तर गडी 40 वर्ष झालं बीके कंगाल येळकोट येळकोट जय मल्हार करून 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 आम्ही थकलो होतो. होतोय काय यांना? दौंडची मतदारसंख्या बघितली आणि जर आमदारकीला उभा करायचा म्हटलं तर आम्ही 60,000 ते 72,000, कुस्तीत 12,000 कमी पडायची. आता राष्ट्रपिता महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ घेऊन तावून सुलाखून निघलेले तरणे बांड 40,000 सोडले. आता 1 लाख झालोय. आता पठ्ठ्याण्णव दौंडचं रण मैदान गाजवणार. दौंडची ही ऐतिहासिक भूमी ओबीसीच्या लढाईचं महाराष्ट्राचं केंद्र ही दौंड आहे. कारण दौंडच्या 3 लाख मतदारामध्ये 1,27,000 ओबीसी, 63,000 एससी, 20,000 सवर्ण आणि 72,000 आमचे. त्याला राग येतो म्हणून त्याचं नाव घेत नाही. सारखं रागवतंय माझ्यावरती, मी तिकडे बघतच नाही. आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं अण्णा. मी मुंबईला गेलो, मुंडे साहेबांचं पाय धरलं. साहेब याला कदाचित अन्न माझं ऐकणार नाही, तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. मुंडे साहेब म्हणले पांढऱ्या तू माझा आवडता कार्यकर्ता आहे, तू माग तुला दिलं. आम्ही 2 जण अण्णांकडे गेलो आणि अण्णांना सांगितलं बारामतीच्या लढाईमध्ये एक वाघाचा बच्चा मुस 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 करतोय. म्हणजे त्याचं नाव काय? म्हणलं महेश अण्णा भागवत. अण्णा मला म्हणले अरे भागवत म्हणजे त्या मोहन भागवताचा भावकी नाही ना? म्हणलं नाही, ही गडी वेगळाच आहे. म्हणले काय करेल? पवारांच्या राजघराण्याला उखळून टाकायची ताकद महेश अण्णा भागवतांमध्ये आहे. फेविकॉल का जोड़ अगर तोड़ना है तो यही तोड़ेगा, यही तोड़ सकता है. माय डियर मेंबर्स, तोडायचं का नाही? हाके पावले तोडायचं का नाही? नाना तोडायचं का नाही? अण्णासाहेब, किसन मामा तोडायचं का नाही? अण्णा हा तुटणार. आणि म्हणून माझ्या धनगर भावांनो, प्रियदर्शनी ताई उभा राहायचं म्हणते, वाघमुळे ताई उभा राहायचं म्हणते, धाईमुळे ताई उभा राहायचं म्हणते. माझ्या तिन्ही ताईंना, लक्ष्मीला, सरस्वतीला, त्यांना माझं दंडवत प्रणाम आहे. एवढ्या वेळेस पवारांना घरी बसू द्या, तुम्हाला आमदार करू. पण जर का संत सावता महाराजांचे गळ्यात टाळ घेतलेले गडी आणि कपाळी भंडारा आणि मेंढराची काठी घेतलेले धनगरी गडी एकदा का सुंबरानं मांडलं, कार्यक्रम होणार. आणि म्हणून तुमची मतदार संख्या 9 लाख. तुम्हाला विजयी होण्यासाठी मत पाहिजेत 4.5 लाख. आपल्यातलं निमगडी जरी मधीच गळाटलं तरी बिघडत नाही. बाहेरच्यांच्या मताची गरज पडणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, महेश अण्णा भागवत 1 लाख मतांनी खासदार होणार. मी माळकरी गडी आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे भागवत पावलं. मी कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या वेळेसची लढाई अत्यंत सोपी आहे. 21 लाख मतदारांपैकी तुमच्यावरती प्रेम करणारे 15 लाख आहेत. पण मला तुम्हाला सांगायचंय, बाळासाहेब गायकवाड धनगराची मेंढर जर का डोंगरावरती चरायला गेली, सचिन दादा दिवसभर कुणाचा बी कुणाच्या खंडात चरतोय. आवाज क्लिअर येतोय ना?
धनगराची मेंढर दिवसभर चरताना अण्णा कुणाचं बी कुणाच्या खांडात चरतय, पण संध्याकाळी आलं आपलं आपलं वाडगं आलं की गर्रकी निवळतय ना आपल्या आपल्या वाडग्यात जातय. त्यामुळे धनगराच्या माळ्याच्या साळ्याच्या कोळ्याच्या लवाळाच्या सुताराच्या सगळ्या मेंढरांनी कुठं बी चरा, कुठल्या बी डोंगराव कुठल्या बी कुरणात, पण मतदानाच्या दिवशी आपल्याच वाडग्या अरे वेळच पाहिजे होता राजांना, वेळ नाही. अण्णांना ऐकायचंय, अण्णा खूप मुंडे साहेब बोलणार आहेत. वक्तृत्वाचा आविष्कार अनेक वेळा केला, एवढाच हुंकार पुरेसा करतो, पण बारामती लोकसभा मतदारसंघातली ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक आहे. जर का तुम्ही इथं ओबीसीचं वंचितचं काय रे बाबा, आमच्या माजल्याला एक ही असतो, आमचं गडी बघा ना, जे विरोधक आहेत ना आमचं राजकीय विरोधक, अण्णा सकाळी उठलं की मुसलमानाला शिवी देतय, निहिरी करताना बामणाला शिवी देतय, दुपारी वामकुक्षी झाल्यानंतर ओबीसीला शिवी देतय आणि संध्याकाळी झोपताना मागासवर्गीला शिवी देतय. आता ह्या 14,000 त्याच्याबद्दल प्रेम राहिलंय का? राहिलंय काय? सगळं गडी तासून आहे, तासून. येऊ दे तर खरं, बळी सपाट करायचंय सगळ्यांना. 52% ओबीसीचं, जर ओबीसीचं राजकारण तामिळनाडूमध्ये चालतं, जर ओबीसीचं राजकारण बिहारमध्ये चालतं, जर ओबीसीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये चालतं, तर त्या ओबीसीच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये जिथं शाहू फुले आंबेडकर जन्माला आले, त्या पवित्र भूमीमध्ये या समतेच्या पुरोगामी विचाराची पायाभरणी करण्यासाठी आदरणीय अण्णा मुंडे साहेब, तांडेल साहेब, पावकर साहेब ही नररत्न निघाली आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिला विजय या दौंडच्या आणि बारामतीच्या भूमीमध्ये आम्ही देऊ एवढंच आश्वासन देतो. 21 लाखापैकी 15 लाख तुम्ही आहात एवढंच ध्यानात ठेवा. आणि शेवटची 2 वाक्य सांगतो पोरांनो, ह्या वेळेस आम्ही सावता महाराजांच्या पुढचा पुक्का कपाळी लावलाय, पण 6 महिन्यानंतर ससाने साहेब जेजुरीच्या खंडेरायाचा भंडाऱ्याचा मळवट भरायचा. कळती ना, सांकेतिक भाषा कळती का नाही? अरे नानाला कळल्यावर सगळ्याला कळलं. आणि म्हणून ही सावड आहे, हे सोशल इंजिनिअरिंग आहे. सगळ्यांना मिळलं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. आणि आज महेश अण्णा, पोपट मामा बोराटे, किसन मामा जाधव, तुम्ही दिल्ली सांभाळा, मुंबईचा आम्ही बघतो. म्हणून धनगराच्या पोरांनो सगळ्यात जबाबदारी अण्णा आज दौंड तालुक्यातल्या प्रत्येक गावात, नांदूर पासून तालुका सुरू होतो, तिथला आमचा विशाल थोरात आज सभेमध्ये आहे. गिरींचे नंदकुमार खताळ आहेत, संपूर्ण तालुक्यातली धनगराची अख्खी फौज या सभेमध्ये आहे. एका एका गावातून सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत. नुसत्या कवटाळी गावामधून 7 गाड्या, 7चे 7 ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, 100 हेवीवेट पुढारी. लोकांना वाटतं महेश अण्णांच्या पाठीमाग कुणी, अण्णा नुसत्या दौंड तालुक्यामधले 100 गावातले 100 पदाधिकारी मागत. या दौंड तालुक्यामधून 1,01,111 मत. या दौंड तालुक्यामधून 2 लाख मतदानापैकी 1,11,111 मत आम्ही महेश अण्णाला देणार. आणि शेवटच सांगतो, तुमचं 1 मत बी पाहिजे, पण 1,000ची नोट बी पाहिजे. जर तुमच्यावरचा अन्याय आणि अत्याचार संपवायचा असेल तर मत बी द्या आणि 2 पैसे बी द्या. अण्णा काय फार मोठा श्रीमंत नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या गोरगरिबांनी एकत्र येऊ, लढू आणि जिंकू. या दौंड तालुक्यामध्ये तुम्ही जर एकत्र आलात,
खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, डीसीसी बँक, दूध संघ, सगळ्याच्या सगळ्या संस्था त्या तुमच्या ताब्यात येणार आहेत. ते स्वप्न घेऊन निघालोय. ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तुम्हाला मल्हारी मार्तंडांनी द्यावं एवढी विनंती करतो. खूप वेळ झाला, नंतरच्या सभांमध्ये बोलू. आज शुभारंभ केलाय. शेवटच्या दिवशी 5 लाख मताधिक्य घेऊ आणि 5 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन महेशांना खासदार झाल्यावर धनगरांना इसरायचं नाही एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय भीम. धन्यवाद अण्णा. पुन्हा एकदा अण्णांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या दौंड नगरीच्या पावन नगरीमध्ये खऱ्या अर्थाने शिवशंकराचा सोसोरत असलेला लोकसभेचा उमेदवार अर्थातच महेश म्हणजे शिवजम्मू म्हणजे महेश अण्णा आणि पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे पांडुरंगांना मेरगे आणि यांच्यावरती प्रकाश आहे. प्रकाश अण्णा शेंडगेंचा म्हणजे अण्णांचा विजय निश्चित आहे का नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रकाश अण्णा तू आगे बढ़ो, महेश अण्णा तू आगे बढ़ो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय श्री JD तांडेल साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे आद्य प्रणेते छत्रपती शाहू महाराज, बहुजनांना ज्याने शिक्षणाचे द्वार खुले केले ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून माझे सामाजिक गुरु दिवंगत दिबा पाटील साहेब तथा दिवंगत दत्ता पाटील साहेब यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष TP मुंडे साहेब, ओबीसी बहुजन पार्टीचे सरचिटणीस चंद्रकांत भावकर साहेब, आत्ताच आपण सगळ्यांनी ज्याला उमेदवारी घोषित केली ते आपले भावी खासदार महेशजी भागवत साहेब, आपल्या अमेरिकन साहेबांनी आपल्या आवाजाने तर सभा दणदून सोडले. तर त्याच प्रकारे विचार मंचावर सगळे एक्सपर्ट बसले आहेत. तर मी म्हणतो विचार मंचावरील सगळे मान्यवर, विचार मंचाखाली सगळे मान्यवर आणि आपल्या ओबीसी बहुजनांचे बंधू आणि भगिनींनो, प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी ओबीसी बहुजन पार्टीचा राष्ट्रीय खजिनदार JD तांडेल आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि एक ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून गेली बरीच वर्ष, एक 10-12 वर्ष सरकार स्वतः कार्यक्रमांना मला बोलवतं. मित्रांनो, आता आपली परिवर्तनाची लढाई आहे आणि या परिवर्तनाच्या लढाईत आपण ओबीसी समाजाने एकत्र येऊन आपले जे काही लोक आहेत ते सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे. कारण ओबीसी समाज हा जिगरवाला आहे. मिरगळ साहेब म्हणाले आता किती जिगर आहे त्यांच्यात बघा, त्या प्रकारे जिगरवाला आहे. एक शायर असं म्हणतो की जिगर वाले को डर से वास्ता नहीं होता, अरे जिगर वाले को डर से वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां रास्ता नहीं होता. आपल्या बारामतीमध्ये आतापर्यंत रास्ता होत नव्हता, पण तो रास्ता तयार करण्यासाठी आम्ही महेशजींची निवड केली आहे आणि महेशजी तो रास्ता नक्कीच करतील आणि दिल्लीला पोहोचतील असं आम्हाला आशा आहे. मित्रांनो, ही लढाई तशी कठीण पण नाही आणि बघितलं तर सोपी पण नाही. कठीण का नाही? कारण त्याचं एक कॅल्क्युलेशन आहे. आपण जर बघितलं तर आपल्या राज्यात आणि देशात ओबीसी समाज हा 60% आहे.
जवळजवळ 7% वर ओबीसी समाज आहे. SC ST यांना पकडलं तर ते अजून 20% आहे, म्हणजे 80% झाले. आणि 5% जर मुस्लिम ओबीसी पकडला तर 85% झाले. म्हणजे हा बहुजन समाज किती आहे? 85% आहे. आणि उर्वरित 15% हे प्रस्थापित आहेत. मग लढाई कशी आहे? 15% विरुद्ध 85%. मग सांगा कोण जिंकणार? कोण जिंकणार सांगा? साधं गणित आहे, 85% वालेच. परंतु या 85%चे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एक हत्ती असतो आणि तो लहानपणीच त्याला एक छोट्याशा तारेने बांधलेला असतं, तर त्याला ती तार सुटत नाही म्हणून तो त्याच जागी उभा राहतो. बरं, तो मोठा झाल्यानंतर सुद्धा तेवढ्याच तारेने त्याला बांधतो आणि तो काय करतो? तिथंच उभा राहतो. पण ही तार कारण त्या हत्तीला आता दम आणला असतो, ही तार आपल्याला तोडायची आहे आणि ह्या प्रस्थापितांच्या सगळे रस्ते हे आपल्याला बंद करायचे आहेत आणि आपल्या उमेदवारांना आपण निवडून आणायचे आहे. सर्वप्रथम कालच आम्ही प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांच्या सांगलीला गेलो होतो आणि सांगलीकरांनी स्वतःहून सांगितलं की अण्णा तुम आगे बढ़ो, हम सब तुम्हारे साथ है. म्हणजे प्रथम आपला एक पहिले हे जे आहे, पहिली सुरुवात ही चांगली झालेली आहे. अण्णांच्या रूपाने अण्णांना तिथल्या लोकांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि आता दुसरं महेशजींच्या रूपाने हे आपल्या लोकांचा हा आशीर्वाद, हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा महेशजींना मिळणार आहे असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. मित्रांनो, असं म्हणतात की जर आपण प्रस्थापितांना घाबरलो तर त्याचा फायदा घेतात. प्रस्थापितांकडे काय? प्रस्थापितांकडे साधन चबुकडी आहे, प्रस्थापितांकडे पैसे आहेत, परंतु आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला सर्वाधिक आहे. तर त्या जोरावर आपण सगळ्यांनी महेशजींना विजयी करायचा आहे. एक शायर असं म्हणतो की लढेंगे हर दिन हम डरे नहीं है, अरे लड़ेंगे हर दिन हम डरे नहीं है, जीतेंगे एक दिन हम मरे नहीं है. लड़ेंगे हर दिन हम डरे नहीं है, जीतेंगे एक दिन हम मरे नहीं है. शरीफ है हम बेवजह लड़ते नहीं, शरीफ है हम बेवजह डरते नहीं, मगर किसी के बाप से भी हम डरते नहीं. आपण आता घाबरायचं आहे का सांगा? अजिबात नाही घाबरायचं. कोण किती प्रस्थापित असू दे, आपल्याला काय करायचं आहे? कारण आपल्याकडं सर्वात मोठी प्रॉपर्टी आपल्या वोट बँक आहे आणि ती वोट बँक आपल्या बाजूने आहे. केवळ बारामतीत नाही तर बारामतीच्या पूर्ण महाराष्ट्रातच काय तर देशात वोट बँक आपली आहे. तर हे सगळ्यांनी विचार करा आणि आपण सगळ्यांनी महेशजींना नक्कीच विजयी करूया. आपण विजयी कराल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याकरता महेशजींना शुभेच्छा देण्यासाठी मी कोकणातून आलेला आहे. आम्ही नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महेशजींच्या पाठीशी आहे. सर्व मतदारांचा आशीर्वाद महेशजींच्या पाठीशी आहे आणि सगळे आमचे जागरूक नेते मंडळी हे महेशजींना मदत करणार आहे. आणि महेशजी नक्कीच याच्या पुढं महेशजी काय करतील तर नक्कीच इथले जे लोकल प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी तुम्हाला आताच सांगितले, ते सॉल्व्ह तर करतीलच. पण आपल्या सगळ्या ओबीसींचं सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जात न्याय जनगणना करण्यासाठी अण्णा असतील, महेशजी असतील, हे संसदेमध्ये उभे राहून सरकारला बाध्य करतील एवढं मी सांगतो. आणि शेवटी एक कार्यकर्ता म्हणून एक माझी काही महेशजीकडनं ही छोटीशी मागणी आहे. तर मी असं म्हणणार आहे की जिंदगी में बार बार ये मकाम आए, जिंदगी में बार बार ये मकाम आए, आप हमारे हम आपके काम आए, आप हमारे हम आपके काम आए. बस इतनी सी गुजारिश है कि आने वाले सालों में आपके दोस्तों में हमारा नाम आए. धन्यवाद. मी इथं डायस सोडण्यापूर्वी एक छोटीशी घोषणा देतो. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. मी बोलणार आहे हम सब, आपण बोलायचं आहे एक है. ठीक आहे, हम सब एक आहे. कारण सगळ्यांची मुठी महेशजीच्या पाठीशी पाहिजे, एकाचं बोट नाही, सगळ्यांची मुठ महेशजीच्या पाठीशी पाहिजे. तर मी घोषणा देतो, मागून तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आहे. माझा आवाज मोठा येतो की तुमचा येतो आपण बघायचं आहे. चालेल? तर मी बोलतो हम सब एक. अरे तुमचा सगळे हात वर करायचे. हात सगळ्यांनी वर केले तर आम्हाला नक्की वाटणार तुम्ही एकटाच नाही, तर तुम्ही पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण कुटुंब आहे आणि महेशजीच्या मागे आपण सगळे आहोत.
बोला हम साहब एक है, हम साहब एक है, अरे हम साहब एक है, हम साहब एक है. धन्यवाद. धन्यवाद तांडेल साहेब. यानंतर या ठिकाणी सन्माननीय सातार वंचित आघाडीचे आदरणीय करपे साहेब यांनी अण्णांच्या उमेदवारी घोषित झाल्यानंतर खरं तर प्रत्येक गोष्टीला एक आर्थिक सुद्धा पाठबळ महत्वाचं असतं. या अनुषंगाने पांडुरंग अण्णांच्या आव्हानाला साथ देत करपे साहेबांनी या ठिकाणी 5,000 रुपये देण्याचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि अशा या जनशक्तीचा उमेदवार आपले अण्णा आहेत. यानंतर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय TP मुंडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी TP मुंडे साहेब यांना मी विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, संत भगवान बाबा यांच्या विचाराला अभिवादन करतो. आणि याच आत्ताच आमचे या ठिकाणी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशांना, बहुजन पार्टीचे महासचिव बावकर साहेब, कोषाध्यक्ष तांडेल साहेब, व्यासपीठावर बसलेली, आता नावं म्हणजे वेळ झाला आहे, व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आणि आज आपण ज्यांच्यासाठी इथं थांबलेलो आहोत, आत्ता ज्यांची घोषणा झाली, ओबीसी बहुजन पार्टीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माननीय महेशजी भागवत साहेब, वास्तविक पाहता लोकसभेचे वारे या देशामध्ये वाहायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा जसजसे वारे वाहत जातील तसतसं ईडीचं प्रमाण वाढत जाणार, वाढत चाललेलं आहे. कुणीही कोणत्याही पक्षाच्या लोकांनी आम्हाला बोलू नये, आमचं काही काढू नये आणि जर आमचं काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही ईडीचा दणका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही तर इथं बसलेले सर्व काही ईडीचे काही कुणीचे नाहीत, मोकळे आहेत आम्ही, मोकळे. आणि म्हणून गेल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही या माध्यमातून जे राज्यकर्ते आले, या राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाचा केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्यांचा विकास करू, सर्वसामान्य गोरगरिबांना आम्ही सहकार्य करू म्हणून अशा प्रकारच्या शपथी घेतलेल्या आहेत ना, शपथ घेतलेल्या आहेत ना. आणि म्हणून आपण पहा, त्यांनी जे घेतलेली शपथ आहे त्याच्या पूर्ण उलट काम आहे.
या देशातला गोरगरीब माणूस आणि त्यातल्या बारामती मधला गोरगरीब माणूस हा दबला पाहिजे, पिळला पाहिजे, त्याचा विकास झाला नाही पाहिजे, अशा भूमिकेमधून चालणारी माणसं आताच आपले उमेदवार भागवत साहेबांनी सांगितलं की काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, काही ठिकाणी रोडचा प्रश्न गंभीर आहे. आम्हाला तर वाटलं होतं बारामतीचं नाव असतंय आणि बारामतीमध्ये सगळं आलबेल आहे, सर्व कुणालाच काही कमी नाही, सर्वसामान्यापासून प्रस्थापितापर्यंत काही कमी नाही. पण जेव्हा आम्ही आज पाहतोय काही मतदारसंघातून आम्ही आलो, लोकांची घराणी फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकीकडे बोलायचं एक, वागायचं एक, हा भेदाभेद या प्रस्थापितांनी केलेला आहे. प्रस्थापितांचा धंदाच आहे गरिबींना गरीब करणे आणि मोठ्यांना मोठं करणे, नातेवाईकांना फार मोठमोठे पद देणे आणि घरादारामध्ये कुणी न रिकामं ठेवता सगळेच पद त्यांना देणे. काय लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये चालतंय काही. अरे पण हा प्रश्न नाही का लोकशाहीमध्ये, ज्याने तुम्हाला आज तुमच्या हातात सत्ता दिली, 60-70 वर्षापासून ती सत्ता तुम्ही फक्त कुटुंबासाठी, पाहुण्या रावण्यासाठी राबवता का? आज या ठिकाणी या परिसरामध्ये असलेला एवढा मोठा धनगर समाज आहे, एवढा मोठा माळी समाज आहे, कुठंतरी थोडा बहुत वंजारा समाज आहे. छोटे छोटे समाज आहेत, यांच्या विकासाचं काय? त्यांना आपण काय दिलंय? दिलंय तुमच्या नात्या गोत्यांना, दिलंय तुमच्या घरादारातल्या माणसांना, परंतु आजही सर्वसामान्य माणसं हे आपापल्या व्यवसायापासून वंचित आहेत, त्यांना मदत दिल्या जात नाहीये आणि एकीकडे बोलल्या जात आहे मी आता आपली सर्वांची लोकशाहीमध्ये बारामती मतदारसंघाची लेख आहे. आम्हाला काही लेख नाही का? आम्हाला बी लेख आहेत ना. तुम्ही बारामतीचे कशाला म्हणता? मी पवार साहेबांची लेख आहे असं म्हणा, कारण पवार साहेबांनी तुमच्यासाठीच केलंय. आता तुम्ही कुणासाठी करणार आहेत? काय 10 वर्षापासून लोकसभेमध्ये काय केलं हा माझा प्रश्न आहे त्यांना. कधी ओबीसीचा प्रश्न उपस्थित केला, शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित केला, विद्यार्थ्याचा प्रश्न उपस्थित केला, महिलांचा प्रश्न उपस्थित केला? नाही. आणि मी बारामतीच्या मतदारसंघामध्ये असलेली मी सर्वांची लेख आहे. अगं बाई लेख आहे, मान्य आहे आम्हाला, आम्ही नाही म्हणत नाहीत. आमच्या लेखी असून बी तुम्हाला बी आम्ही लेख मानतो. पण विकासाच्या ज्या ठिकाणी तुम्ही निवडून आलात
ज्या या गोरगरिबांचं मतदान घेतलं त्या मतासाठी काय दिवा लावला हे सांगा आम्हाला. का आमच्याकडे बघा पानपूल वहा असं नाहीये. जे सर्वसामान्यांचे प्रश्न असतात हे सोडवण्यासाठी संसदेमध्ये जायचं असते, लोकसभेमध्ये जायचं असते. परंतु ते सोडले बाजूला. आता काय चाललंय त्यांच्याच घरात काही आम्हाला कळत नाही. अगोदर एकमेकाच्या भाऊजाईचे एकमेकाजण दोघी जणी पप्पी घेऊ लागल्या, आता मात्र शिवगाळ करायल्यात, काही कळत नाही. कधी कधी काय होतंय, कोणता पक्ष कुठं आहे, कोण कोणाकडे, कोण माणूस कधी काय करील याचा पत्ता नाही. कसं असतंय मला सांगतो, आपण सर्व शेतकरी जे पेरावं ते उगवेल ना, जे पेरलेलं तेच उगवेल. आपण जर आंबाडी पेरली तर गहू उगव म्हणलं कसं होत आहे. आज तुम्हाला तुमचं घर फुटल्याचं दुःख झालं, एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये थैथयाट सुरू या. आम्ही कुणाविषयी काही सत्तेचं काही करत नाहीये. वसंतदादाच्या पाठीत कंदील कुणकुपासना सुरुवातीला, कुणाची सत्ता, कुणाचं घर फोड. मोहितेंच्या घरामध्ये काय केलं, आता नावं घेतले तर मी 101 नावं सांगेन, तेवढा वेळ नाही आपल्याला. म्हणून ते जे पेरलं तुम्ही ते तुमच्या घरात उगवलंय. म्हणून या वयामध्ये तुम्हाला फेड आहे. हजारो लोकांचे घर आपल्या हातानं खूप उद्ध्वस्त झालेले आहेत. लाखो शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याचं हे पाप आहे. या वयामध्ये ते पाप आहे. कोणती भूमिका तुम्ही घेताय, कुणाला कधी काय सांगतायत. राष्ट्रवादी फुटला, अर्धे झाले. भागवत साहेब फार काही शक्ती लावायचं काम तुम्हाला राहिलेलं नाही. आपसातच कुस्तिया, ओढात आणे, आपण आपलं सरळ निघून जातो लोकसभेमध्ये, काही फरक पडत नाही. चालू या ओढा ताण. परंतु या मतदारसंघामध्ये असलेला माझा धनगर समाज आहे, माझा माळी समाज आहे, वंजारा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, 12 बलुतेदार आहे. यांना ही संधी आलेली आहे. गेल्या 30-40 वर्षातला बदला घेण्याची ही संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करा आणि भागवत साहेबांना दिल्लीला पाठवा संसदेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी. मला माहित आहे एक प्रामाणिक माणूस आहे, इमानदार माणूस आहे आणि हुशार माणूस आहे. कसले बी अडाणी माणसं ज्यांना काही कळत नाही त्यांना जर तिथं पाठवलं तर काय कळणार आहे. तिथं संसदेचे प्रश्न काय आहेत, विधानसभेतले प्रश्न काय आहेत याची सुद्धा जाण असणारी माणसं त्या ठिकाणी गेले पाहिजेत. आता दुसरं उदाहरण मी सांगतो. या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे, गेली 30-40 वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे.
सांगलीकरांनी मागून घेतलं. आम्ही गेलो तेव्हा अशी सभा भरली, असेच एवढा मेळावा. त्याच्यामध्ये आम्ही विचारलं काय करायचंय, प्रकाश अण्णाला उभं करायचं का बाकीचं? नाही म्हणजे आम्हाला प्रकाश अण्णाला उभंच झालं पाहिजे. म्हणलं आम्ही तिकीट दिलंय हो, परवाच आमची कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात आम्ही फायनल केलंय. पण तुमच्यामधून सांगा, त्याच दिवशी भागवत साहेबांचं सुद्धा तिकीट फायनल केलं. पण आज आम्ही तुम्हाला विचारायला लागलो, आम्ही या ठिकाणी येऊन आपल्याकडून आम्ही बोलणार आहेत, विचारणार आहेत की आपल्या समोर आता भागवत साहेबांना आपण उभं केलेलं आहे, इमानीद्वारे काम करावं लागेल. कुणाच्या चिरीमिरीकडे लक्ष देऊ नका, कुणाच्या दबावाला भीक घालू नका. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य झोपडीमधल्या माणसाला सुद्धा एकमतचा अधिकार दिलेला आहे आणि पंतप्रधान राष्ट्रपतींना सुद्धा एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणून जेवढे पंतप्रधान राष्ट्रपती महत्वाचे आहेत, तेवढा माझा शेतकरी शेतमजूर झोपडपट्टीतला हा सुद्धा महत्वाचा आहे. एवढा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. आता तो दिलेला अधिकार आपण इमानीद्वारे भागवत साहेबांना वापरा, म्हणजे तो आपला पूर्ण अधिकार हा दिल्लीला पाठवा आणि चाललेले प्रश्न सुटतील. मित्र हो, मी राजकीय पक्षाकडे बोललो. सगळ्याचे 3-13 झालेत पक्षाचे. राष्ट्रवादीचे झालेत 2 छकलं, शिवसेनेचे झालेत 2 छकलं. आता काँग्रेसमध्ये त्याचे बी झालेत. माजी उपमुख्यमंत्री आणि एवढा मोठा गड असलेला अशोकराव चव्हाण साहेब हेही गेले सोडून. म्हणजे कोणत्या पक्षात काही राम आहे का हे काही दिसायला मार्ग नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो सामाजिक प्रश्न गेल्या 4 महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू लागला, जरंग्या नावाच्या या भूतानं या महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं, थैमान. आणि माझा हा ओबीसीचा सर्वसामान्य माणूस, एससी बीसीचा भटका विमुक्ताचा सर्वसामान्य माणूस घराच्या बाहेर निघाला. एवढा दबाव, आम्हाला विरोध केला तर तुम्हाला मारो, तुमच्याकडे बघू, हा एवढा जोरात. तेवढ्यात भुजबळ साहेबांना साक्षात्कार झाला, प्रकाशांना शेंडगेला साक्षात्कार झाला, कुणब्याचे नेते भावकर साहेब आहेत त्यांना साक्षात्कार झाला आणि माझ्यासारख्याला बी साक्षात्कार झाला. म्हणून त्या जरांग्याच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये ओबीसीचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्यांना जशास तसं उत्तर दिलं. का रे बाबा, आम्ही काय केलंय? अरे तुम्ही राज्यकर्ती जमात आहेत, तुमच्याकडे काय नाही, कारखाना आहे, शैक्षणिक संस्था आहेत, सोसायटी आहेत, दूध डेअरी आहेत, काय नाही तुमच्याकडं. मुख्यमंत्री तुम्हीच झालेला आहेत. आज आमदार 288 पैकी 188 190 आमदार तुम्हीच आहेत ना. आणि लोकसंख्या जर बघितली तर 15-20% मराठा समाजाची लोकसंख्या 15-20% आणि खासदार
या 48 पैकी 35 त्यांचे, 288 पैकी 188 90 आमदार त्यांचे. मग आमच्या जीवावर तुम्ही आला, आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि आमच्या प्रश्नावर तुम्ही जर मंत्रालय बंद पाडता त्या जरांग्याचं ऐकून, आमच्या लोकांवर अन्याय करता, आमच्या लोकांचे घरदारच जाळता, आमच्या लोकांच्या हॉटेलच जाळता, आमच्या लोकांना कार्यकर्त्यांना मारता, एवढा दबाव, एवढी मस्ती. आता मित्र हो, ही आलेली यांना मस्ती आता जिरवण्याची वेळ आलेली आहे. हे मी तुम्हाला आव्हान करणार आहे. तलवार घ्यायची गरज नाही, कुऱ्हाड घ्यायची गरज नाही. त्यावेळेस म्हणलो कोयता, पण आता कोयता घेण्याची गरज नाही, कारण त्यावेळेस गरजेचं होतं. सगळे माणसं दबून बसले, कोणीच येणार. ओबीसीचे ना धनगर येणार रस्त्यावर, ना माळी येणार, ना वंजारी येणार, ना बंजारी येणार, ना 18 पगड जातीतले येणार, ना 12 बलुतेदार येणार. आणि म्हणून आम्ही जेव्हा सभा घेतली 1-1.5 लाखाची त्या आंबर्डा, त्या आंबडच्या सभेमध्ये सांगितलं, अरे जरांगे तू काय बोलतोस, काय तुझे माणसं हे करायला लागलेत. अरे तुम्ही सगळे प्रस्थापित, एवढी मोठा समाज तुम्ही प्रस्थापित, सगळे आमचे मुंडके मोडून मोठे झालेले, आणि तरी बी आमच्याच मागे लागता का, तरी आम्हाला हे करता का, घरदार फुकता का. म्हणून आंबडच्या सभेमध्ये सांगितलं, अरे म्हणलं एक तर तुला काही बोंबलायला काही कळना न वळना, 4थी 5वी पास नाही, लागला मोठा. त्यांच्यात म्हणायचं आमचे प्रति शिवाजी महाराज, कुणी तर म्हणतंय ते पंढरपूरचे आमचे पांडुरंग. बायला बॉम्बला त्याच्याकडे बघितलं तर बघा कसे आहेत ते. आणि म्हणून आशाने आमच्या एवढ्याला हे करावं, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, अरे धनगर असेल, वंजारी असेल, माळी कोळीकडे असेल, अरे आमच्या बी हातामध्ये कोयता आहे, आणि कोयता घेऊन आम्ही जर निघालो तर तू काय आमच्या लोकांना मारणार, गोरगरीबाला. आम्ही ऊस बी तोडतो, ऊस बी तोडतो, आणि वेळ आली समोर तर काही आम्हाला करायला आला पण त्याला बी तोडतो, सोडत नाही. ही भूमिका घेऊन जेव्हा आम्ही निघालो तेव्हा समाज पूर्ण रस्त्यावर आला. काय केलं रे बाबा, आम्ही तुम्हाला एवढं मोठं आमच्या जीवावर झाला. आणि एवढं नाही हो, हे निवडून आलेल्या आमदारांनी या ठिकाणी काय केलं, मंत्रालयाचे दार सुद्धा बंद करून टाकले. आमच्या मराठ्याला आरक्षण द्या. अरे बॉम्बलायला सगळं तुमच्याकडेच आहे ना, आमच्याकडे काय. म्हणून या सगळ्या गोष्टीचा बदला तुम्हा आम्हाला घ्यायचा आहे. हे ओबीसीचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी आणि या ओबीसीच्या वंचिताच्या या पूर्ण समाजाला न्याय देण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये महेश भागवत साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यावं, हे आम्ही आपल्याला सांगायला आलो, विनंती करायला आलेलो आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आता काही जास्त बोलत नाही. आम्हाला जर तुम्ही बोलवलं जाहीर सभेला तर मग तिथं जरा बघू, नंतर राहिलेलं सगळं काय आहे ते पुन्हा बघू. बारामतीला अरे बारामती त्यांच्या मागे खेगामती लावू, आपण सोडणार नाही. म्हणून या ठिकाणी मला बोलवलं. आपण सर्वांनी माझे 4 शब्द ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.
जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. माझा आवाज एवढा जोरात यायला आहे. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. जय ओबीसी, जय ओबीसी. आणि महिलाचा आवाज जास्त यायला तर विप्र आवाज ये ना काही काय भानगड. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर ज्यांच्यासाठी आपण सर्वजण ज्यांचं भाषण ऐकलेला आतुर आहोत ते ओबीसी बहुजन पार्टीचे बहुजन नायक तुमच्या माझ्या सर्वांचा मसला सन्माननीय आमदार प्रकाश अण्णा शेंडगे मागे बढो, प्रकाश अण्णा शेंडगे मागे बढो, महेश अण्णा मागे तुम आगे बढो. धन्यवाद. अण्णा आपल्या सर्वांना संबोधित करतात. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून स्वर्गीय काकासाहेब थोरात, स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांच्याही प्रतिमाला अभिवादन करून आज संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष ज्या निवडणुकीकडे आहे त्या बारामती लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा आणि प्रचाराचा शुभारंभाचा नारळ फोडणे हा कार्यक्रम आज या ठिकाणी दौड या ठिकाणी आज भरगच्च सभेमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या सभेस या ठिकाणी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण ओबीसीना ज्यांनी एका धर्षेतून बाहेर काढलं ते कोयतावीर माझे सहकारी TP मुंडे सर, वास्तविकता मुंडे साहेबांचा ओबीसी चळवळीचा वारसा जो आहे तो खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रामध्ये कुणी चालू केला असेल तो TP मुंडे सरांनी केलेला आहे. TP मुंडेंना टाळ्याच्या गिजरामध्ये त्यांच्या भूमिकेचं आपण स्वागत केलं गेलं. या ठिकाणी ज्यांनी कोकणामध्ये कुणबी समाजाची चळवळ गेली 35-40 वर्षे त्या ठिकाणी राबवली आणि ओबीसी चळवळीचा पहिला 1 लाखाचा मोर्चा त्या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वामध्ये भरला ते आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी आणि आमचे सहकारी आदरणीय चंद्रकांतजी भावकर साहेब, आगरी कोळी समाजाचा ज्यांनी मराठा समाजाच्या जरांगींना उघड आव्हान दिलं की तुम्ही मुंबईमध्ये आतमध्ये याल पण बाहेर जाण्याचा रस्ता आगरी कोळी समाज हा जोपर्यंत तुम्हाला परवानगी देणार नाही तोपर्यंत तुम्हाला मुंबईतून बाहेर जाता येणार नाही अशी डरकाळी फोडणारे JD तांडेल साहेब. कारण त्यांनी सांगितले की एकीकडे आगरी कोळी समाज आहे आणि दुसरीकडे अरबी समुद्र आहे. तुम्ही मुंबईमध्ये याल पण तिकडे समुद्र आहे, तिकडे तुम्हाला उड्या घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी त्या ठिकाणी जरांगेच्या आंदोलन देणारे JD तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश अण्णा भागवतजी ज्यावेळी बिरगळांना माझ्याकडे आले त्याने महेश अण्णा भागवतांचं नाव घेतलं. मी घाबरलो, भागवत नाव, अरे बापरे म्हणलं हे काय तुम्ही नाव घेतलं. मग त्यांनी सांगितलं ते भागवत नव्हे, ते आहे आपले भागवत आहेत.
मग म्हणलं ठीक आहे. आमचे उमेदवार महेशांना भागवत या ठिकाणी काकासाहेब थोरातांचा विचाराचा आणि समाजकारणाचा समर्थपणे वारसा ज्यांनी चालवला आहे ते दौंडनगरीचे सुपुत्र माझे बंधू आनंददादा थोरात या ठिकाणी उपस्थित आहे. गजरात आपण आनंददादाचं आपण स्वागत करूया. या ठिकाणी उपस्थित लक्ष्मणना जाधवर, पांडुरंगांना मेरगळ, राष्ट्रपचे बदे साहेब, त्याचप्रमाणे रामोशी समाजाचे नेते या ठिकाणी आडवट कृष्णाजी जाधव, माऊली बनकर, अनिलजी वणकर, अरविंद वाघमारे, उत्तमराव गायकवाड, संतोष राजगुरू, जगन्नाथजी व्यंकटराव जाधव, गायकवाड साहेब, ढगे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि या ठिकाणी जवळपास 4 वाजल्यापासून उपस्थित असलेल्या बारामती मतदारसंघातील ओबीसी बहुजन चळवळीतील सगळे नेते, समाज बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी आम्हाला यायला जवळपास 2 तास उशीर झाला. कारणही तसं होतं की बीड जिल्ह्यामध्ये एका ओबीसी बांधवाच्या घरावरती त्या ठिकाणी हल्ला झाला आणि हल्ला करणारे हे मराठा समाजातले होते आणि ज्यांच्या घरावर हल्ला झाला ते मायक्रो समाजाच्या कुंभार समाजाचे होते मुंडे सर. तर त्यामुळं तिथं पोलीस पाठवणे आणि त्यांना पोलिसांच्याकडून चोप देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. त्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्या ठिकाणी आमच्या मदतीची अपेक्षा त्या कुटुंबाला होती. हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्या ठिकाणी अर्ध्या रात्रीसुद्धा धावून त्या ठिकाणी आमचे मुंडे साहेब त्या ठिकाणी धावून जातात आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. मी पुन्हा एकदा आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ही बारामतीची निवडणूक मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या बारामती लोकसभेचे उमेदवार म्हणून आमचे महेशांना भागवत यांची उमेदवारी पुन्हा एकदा मी जाहीर करत आहे आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ आज फक्त बारामतीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला नाहीये, तर या महाराष्ट्रातील तमाम बहुजन चळवळीच्या एका राजकीय लढाईचा सुद्धा शुभारंभ जो आहे तो आपण बारामतीत केलेला आहे. 2 प्रस्थापित ननंद भाऊजाई या ठिकाणी एकमेकावर उद्या लढतायत. आम्हाला त्याचं देणं घेणं नाहीये. आमची लढाई प्रस्थापिता विरुद्ध विस्थापिताची लढाई जी आहे त्याचं रणशिंग या महाराष्ट्रातील लढाईचा आम्ही बारामतीतून आम्ही फुंकलेला आहे. यापूर्वी सुद्धा ही लढाई झाली 2014 साली. महेश भागवतजी फक्त 69 मतानं आपण कमी पडलो. 69 मतानं त्यावेळी महादेव जानकर उभा होते. मी भाजपचा त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष होतो आणि जानकरांची उमेदवारी मी भाजपमधून त्यावेळी फायनल केली होती. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात आम्ही सभा घेतल्या होत्या, परंतु आम्ही थोडक्यात या ठिकाणी कमी पडलो. सगळ्या बारामती सोडल्या की सगळ्या विधानसभामध्ये आम्ही लीड घेतलं होतं महेश भागवतजी. फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कमी पडलो. आज त्यावेळची परिस्थिती वेगळी आहे आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी पवार कुटुंब हे महाराष्ट्रातल्या देशातलं सगळ्यात पॉलिटिकली स्ट्रॉंग कुटुंब होतं. आज ते कुटुंब जे आहे पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा उभा दुभंगलेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये उभी फूट पडलेली आहे. ननंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत त्यांची सुरू आहे. तर आता मुंडे साहेब आले की त्यांच्यात ओढाताण सुरू आहे. त्यांच्या मतांची विभागणी जी आहे ती मागच्या वेळी झाली नव्हती, ती आता ह्यावेळी
त्यांच्या मतांची विभागणी जी आहे ती ह्यावेळी अटळ आहे. त्यामुळं जर तुम्ही आम्ही मिळून जर आपलं मत जे आहे ते महेश भागवतांच्या पारड्यात टाकलं, आपला विजय कोणी सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पहिला खासदार जो आहे तो या बहुजन चळवळीतून बहुजनांचा ओबीसीचा पहिला खासदार म्हणून त्या ठिकाणी महेशांना भागवत हे आपल्याला लोकसभेमध्ये आपल्या आरक्षणाचा प्रश्न जे आहे ते मांडताना तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी दिसतील. लढाई फार अवघड नाहीये अहो, पण ही लढाई आम्ही लढलोच नाही ना 75 वर्षामध्ये. आम्हाला कळलंच नाही. कारण ह्या प्रस्थापिताने मला धनगराचा नेता केला होता, महेश भागवतांना माळ्याचा केला होता, मुंडेंना वंजाऱ्याचा नेता केला होता, कोणी रामूशाचा, कोणी तेल्याचा, कोणी माळ्याचा. अशा प्रकारे आपल्या सगळ्यामध्ये त्यांनी डिवाइड अँड रूल ही पॉलिसी त्या ठिकाणी केली होती. परंतु ज्यावेळी आता हा ओबीसी आरक्षणाचा लढा ज्यावेळी महाराष्ट्रात सुरू झाला त्यावेळी सगळा महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे या मराठ्यांचा आरक्षणाचं वादळ सुरू झालं. आमदारांचे बंगले जाळण्यात आले. आमचा सुभाष राऊत ओबीसीचा कार्यकर्ता त्याचं हॉटेल जाळण्यात आलं, गाड्या फोडण्यात आल्या, घरं सुद्धा जाळण्यात आली आणि ते सगळं पोलिसांच्या देखत करण्यात आलं. इतकी प्रचंड दहशत केली आणि त्या दहशतीमध्ये कोणी सुद्धा या ठिकाणी बाहेर पडायला तयार नाही. सगळे बिळात लपून बसले. भुजबळ साहेबांना टार्गेट करण्यात आलं की भुजबळ साहेब कसे बाहेर पडतात आम्ही बघतो, भुजबळ साहेब कसे निवडून आम्ही बघतो. भुजबळ साहेबांच्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं. सगळ्या आवाजच्या भाषेमध्ये त्यांनी भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. अशा वेळी त्यावेळी भुजबळ साहेब सुद्धा हात बनवून घरात बसले होते. एक दिवशी पहाटे 9 वाजता मी रात्री 1 वाजता मुंडे साहेबांना फोन केला. मुंडे साहेब पुढे क्रॉस करून तिकडे बारामती पुढं बीडला चालले होते. म्हणलं उद्या सकाळी आपल्याला भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर जायचं आहे, कारण भुजबळ साहेबांचा राजीनामा घेणार अशी बातमी आमच्याकडे रात्री 12:30-1 वाजता आली. सकाळी 9 वाजता लक्ष्मण गायकवाड असतील, आमचे भावकर साहेब असतील, आगरी कोळी समाजाचे नेते दशरथदादा पाटील असतील, भावकर साहेब असतील, मी असतील, आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचलो आणि भुजबळ साहेबांना सांगितलं, भुजबळ साहेब तुम्ही एकटे नाही आहे या महाराष्ट्रामध्ये. उभ्या महाराष्ट्रातला ओबीसी असेल, दलित असेल, भटके मुक्त असेल, हा तुमच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही. आता घरात बसायची वेळ नाही, आता बाहेर पडा. तुमच्या केसाला सुद्धा हात आम्ही लावू देणार नाही. आणि आम्ही आव्हान दिलं की जर कोणी भुजबळांच्या केसाला हात लावायचा प्रयत्न केला तर उभा महाराष्ट्र सुद्धा आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यायला लावला आणि ओबीसीचे महायज्ञ मेळावे आम्ही या महाराष्ट्रात सुरू केले. लाखांचे मेळावे. काय म्हणले मुंडे साहेब, बांडग्यानो म्हणले. त्याला म्हणले काय म्हणलं, बाटक काय म्हणलं तुम्ही, जरा गेला काय म्हणलं, चिलट्या. अरे आम्ही कोण आहे माहित आहे का म्हणले. आमच्या हातात दिवसा आणि रात्री कोयताच असतो, झोपताना सुद्धा कोयता आमच्या मानेखाली असतो. आमच्या जगण्याचं साधन आहे. पण जर कोणी आमच्यावरती कोणी हल्ला कोणी चाल करून आलं तर ह्या कोयत्यानं आमचं स्वसंरक्षण करण्याची आम्हाला सगळी कल्पना आहे. जसा ऊस तोडतो तसं तोडण्याची सुद्धा कला आमच्याकडे आहे. त्यामुळं तुम्ही आमच्या नादाला लागू नका, तुम्ही भुजबळाच्या नादाला लागू नका. ते आमचे भटके मुक्ताचे लक्ष्मण गायकवाड ते येणार होते आज या ठिकाणी. ते म्हणाले आम्ही पळत्या डुकराला मानेवर बुक्का मारून आम्ही त्याला मारतो म्हणे. अरे तुम्ही कोण लागून गेला, अशी भाषा त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाडी भटके म्हणून येतात त्यांनी केली. आणि मी सांगितलं भुजबळ आम्ही पाडू, भुजबळ आम्ही पाडू. भुजबळ एक आमच्या त्या भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात 1 लाख मराठ्यांची मतं आहेत. मी त्यावेळी नांदेडमध्ये होतो. पत्रकारांनी मला बनाव सोडला, अहो भुजबळला पाडतायत म्हणजे भुजबळ पाडतायत म्हणतायत. मी असं आणा तुमचे कॅमेरे म्हणजे कॅमेरे समोर घेतले आणि सांगितलं त्यांना सांगा
की जर तुम्ही भुजबळाला तुम्ही हात लावाल, जर तुम्ही एक भुजबळ पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांच्या सत्तेला सुरुंग लावणारं ते विधान धगधगत्या वातावरण करायला वाघाची छाती लागते. हे मरणाची लढाई आम्हाला माहिती आहे, पण केव्हा तरी ही लढाई आपल्याला लढायलाच पाहिजे होती आणि म्हणून ती लढाई आम्ही लढलो आणि त्यातून लाखांचे मेळावे आमचे झाले आणि त्यातून मागणी आली की आमची आरक्षणाचं सत्यानाश या सत्तेच्या माध्यमातून करतायत. रात्री 2:45 वाजता GR काढला की कुणब्यांचे दाखले देऊन सगळ्या मराठ्यांना या ठिकाणी ओबीसी मध्ये घाला. 450 गरीब, या गरीब आमच्या जमातींचं आरक्षण जे आहे, आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त या सत्तेच्या माध्यमातून त्यावेळी केलं. आमचं काय म्हणणं होतं? मराठा आरक्षणाला आम्ही विरोध केला नाही. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना होती. आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्या ताटातलं तुम्ही घेऊ नका, आमच्या मुलाबाळांचं भविष्य तुम्ही घेऊ नका. तुमची ताकद, तुमची सत्ता इथं आहे, दिल्लीत आहे, तुम्ही प्रस्थापित आहेत. तुम्ही 50% वरचं जे काही लागेल तुम्ही घ्या, आमचा पाठिंबा आहे. परंतु जरांगे आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांनी सांगितले वाटेल ते झालं तर आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार आणि जर कोणी नाही दिलं तर त्याला आम्ही सुट्टीच देणार नाही. आम्ही त्याला असं करू, आम्ही त्याला तसं करू. अहो त्या ठिकाणी अख्खं मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासकट जरांगेला सर जरांगे हे डाब बघा ते डाब बघा, तर हे असलं नाही चालायचं. तिथं सरसकटच पाहिजे. वावे पठ्ठ्या सरसकट. आता ये ना मैदानामध्ये काय झालं? काल त्यांनी सांगितले की आम्ही ही लढाई लढणारच नाही. काल सांगितलं ना, पण आमची लढाई आम्ही सुरू केलेली आहे. त्याचा शुभारंभ या महाराष्ट्राच्या ह्या लढाईचा शुभारंभ आम्ही ह्या बारामतीच्या आम्ही दौंडच्या नगरीमध्ये आम्ही केलेला आहे. त्यामुळे ही लढाई जी आहे, ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज फक्त लोकसभेचा दाळ फुटला नाही तर या दौंडच्या विधानसभेच्या आमदाराला निवडून येण्याचा सुद्धा निर्धार आजच्या सभेमध्ये आम्ही केलेला आहे. माळ्यांचा खासदार आणि धनगरांचा आमदार हे आमचं ठरलं का नाही? आनंद थोरात पुढे आज काय ठरलं? या ठिकाणी महेश भागवत त्या ठिकाणी लोकसभेत जाणार आणि धनगरांचा आमदार या ठिकाणी दौंडमध्ये त्या ठिकाणी निवडून येणार. हे आज ठरलेलं आहे. सगळ्यांनी हात वर करून सांगा हे ठरलंय. त्यामुळं हा डबल धमाका आहे. नुसता खासदारकीचा नाही तर आमदारकीचा पण धमाका आहे. इंदापूरच्या सभेत मला चिठ्ठी दिली की इंदापूरचा आमदार पडला पाहिजे म्हणून सांगितलं. मी त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं की इंदापूरचा आमदार पाडायचा का? तर लाखाच्या सभेने सांगितले की होय इंदापूरचा आमदार पाडायचा. दौंडचे आमदार पाडायचा स्वामी, दौंडचा आमदार पाडायचा तर होय दौंडचा आमदार पाडायचा. त्यानंतर काय दिवस दौंडचे आमदार माझ्यासमोर अण्णा मी नमस्कार, मला ओळखलं का? मी नाही बाबा, मी कोण आहे तू? ते म्हणले मी दौंडचा, मी राहुल कुल. म्हणलं कोण राहुल कुल? म्हणले तुम्हाला माहित नाही राहुल कुल? म्हणलं मला माहित नाही. म्हणलं कोण आहे? अहो ज्यांना पाडण्याचे तुम्ही भाषण केलं तोच मी राहुल कुला म्हणून सांगितलं. सह्याद्री होती, माझी भेट झाली होती. तर मी म्हणलं असे 160 आम्ही आहेत. राहुल कुल सारखे 160ची आम्ही यादी बनवलेली आहे. बऱ्याच आमदारांचे फोन मला येतात, आमचं नाव तुमच्या हिट लिस्टमध्ये आहे का? कारण 160 आम्ही पाडायची म्हणून आम्ही घोषणा केली, आम्ही घोषणा केली. पण पुढं कसं काय? लोकांचे प्रश्न यायला लागले, आता आपण करायचं कसं? कारण इकडे प्रस्थापितांचे मराठे आणि विरोधकांचे सुद्धा मराठा समाजाचे आमदार ते उभं असतात. आम्ही मतं द्यायची कुणाला, पाडायचे कसे? जोपर्यंत आपण निवडून आणणार नाही त्याची व्यवस्था आपण करणार नाही, तो पण पाडायची सुद्धा व्यवस्था आपल्याकडून होणार नाही. आणि म्हणून त्या सभामध्ये मागणी झाली की ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन केला गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्या मुक्तांना एक विकल्प जो आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल.
नाहीतर त्यांच्या ठिकाणी कुणी तिकीट देता का हो, कुणी तिकीट देता का हो, कुणी तिकीट देता का. 2-2 पिढ्या आमच्या यांच्या दारामध्ये तिकीट मागण्या भीक मागायला त्या ठिकाणी गेली. पण आता कुणी काळजी करायची कारण नाही, कारण तिकिटाची फॅक्टरीच आता आपण काढलेली आहे. ओबीसी बहुजन पार्टी त्याच्या फॅक्टरीचे नाव आहे. ज्याला जिल्हा परिषद पाहिजे, कुणाला सरपंच व्हायचं आहे, कुणाला पंचायत समिती व्हायचं आहे, कुणाला आमदार व्हायचं आहे, कुणाला खासदार व्हायचं आहे. आता तिकिटासाठी यांची घराच्या टाचा झिजवायचे काय कारण नाही. आता आपला स्वतःचा पक्ष झालेला आहे. तुम्ही सगळ्या मिळून बसायचं आणि उमेदवार ठरवायचं. तुम्ही ठरवाल तर उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देऊ. या ठिकाणी महेशांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी का आम्ही दिली नाहीये, त्यांची उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. तुमचं प्रतिनिधी आमच्याकडे आलं की या बारामतीमध्ये जर या प्रस्थापितांचे 12 वाजवायचे असतील तर आपल्याला महेशांना भागवत यांनाच आपल्याला उमेदवारी द्यावी लागतील. आज महेशांना भागवतांचे उमेदवारी आपण दिलेले आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे 12 या निवडणुकीमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाहीत. महेशांना भागवत कोण आहेत? एक उच्च विद्या विभूषित. मी आता ऐकले या बारामती लोकसभेचे प्रश्न. आम्ही तर म्हणतोय की इकडं पाणी तिकडं पाणी तिकडं, हे हा विकास तो विकास. किती मोठमोठ्या विकासाच्या गप्पा आम्ही इथं ऐकल्या. स्वतः मोदी या ठिकाणी यायचे आणि म्हणे काय बारामतीचा विकास, बारामती देशा विकास होणार नाही. आणि आता काय ऐकतो की अजून पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न या ठिकाणी 4 तालुक्यामध्ये पिण्याचे पाणी दुष्काळ अजून आहे. अहो मी आमदार ज्या ठिकाणी जतचा मला केला कायम दुष्काळी भाग, त्या ठिकाणी मी आमदार झाल्या 2 वर्षामध्ये त्या जत 40 वर्ष तहानलेला होता. 2 वर्षामध्ये पाणी आणलं. त्या ठिकाणी फपुटा होता सगळा दुष्काळी भाग. आज द्राक्षाच्या बागे, डाळिंबाच्या बागा आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, ऊसाचे मुळे त्या ठिकाणी आहेत. त्यावेळी मी हे बघितलं नाही की हे पाणी हे कुणाच्या शेतात जातंय, हे मराठ्याच्या जाते का धनगराच्या जाते का दलिताच्या जाते, हे आम्ही बघितलं नाही. त्यामुळं जी विकासाची गोष्ट जी महेश भागवत यांनी केलेली आहे ती सर्वसमावेशक आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या ठिकाणी उद्योजकांचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी विस्थापितांचे प्रश्न आहेत, आमच्या ओबीसीचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न घेऊन महेशांना भागवत आज हे शिवधनुष्य जे आहेत त्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे. उभ्या महाराष्ट्रातील धनगर, माळी, वंजारी, तेली, माळी, साळी, कोष्टी, वडा, रामोशी सगळ्यांचे आशीर्वाद जे आहेत ते महेशांना भागवत तुमच्या पाठीशी आहेत. काही काळजी करायची कारण नाही. आपली मतपेटी 80% आहे, कशाला काळजी करायची. त्यांची धनपेटी भरलेली आहे, पण आमची मतपेटी मात्र आमची फुल भरलेली आहे की नाही आपली. त्यामुळं काही काळजी करायची. ही इतकी साधी लढाई आहे. आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या लढाई लढल्या, अटके पार झेंडे लगावले. आमचे यशवंतराव होळकर त्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन पेशवाईचा फडशा त्या ठिकाणी एका धनगराच्या पोराने पाडला होता. त्यामुळं आम्हाला लढायचं आमचं तंत्र माहिती आहे, पण लोकशाहीची लढाई आम्ही लढलो नाही. आत्ता कुठं सुरुवात झालेली आहे. लोकसभेची निवडणूक फक्त झाकी आहे आणि विधानसभेची निवडणूक अजून बाकी आहे. विधानसभेच्या निवडणुकीत 160 आम्हाला पाडायचे आहेत आणि 160 ओबीसी आणि भटकेमुक्त आणि मागासवर्गीयांचे आमदार आम्हाला निवडून आणायचे आहे आणि सत्ता आमची आम्हाला आणायची आहे. आता आमचा वाटा जो आहे हा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. एक गाणं आपण ऐकलं असेल, सत्य आमचा वाटा कुठं आहे हो, आपण बघितलं असेल गाणं ऐकले सगळ्यांनी. आणि त्यात तुझ्याच टाच खाली होतो हे पण तुम्ही ऐकलं. अरे आमची लायकी त्या ठिकाणी या लोकांनी काढली. आम्हाला गाढवं म्हणले. आपल्या भविष्य, आपल्या मुलाबाळांचं भविष्य यांच्या गुलामगिरीत घालवायचं नसेल तर ही लढाई जे आपल्याला लढावीच लागेल. आणि म्हणून हा पक्ष आम्ही काढलेला आहे आणि म्हणून महेश भागवताला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा विश्वास जो आहे तो महेश भागवतांच्या सोबत आपण ठेवा. या बारामतीमध्ये धनगर समाजाला माझं आव्हान आहे, उद्या कुणी धनगर समाजाचे उमेदवार आपल्या मतात विभागणी करायला उभा करतील, पण बिलकुल अशा आमिषाला बळी पडू नका. माझ्याकडे सुद्धा बरेच लोक येऊन चाललेत की कशाला महेश भागवत उभं करायला लागलाय.
आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते केलं. अहो म्हणलं तुम्ही तुमचा पुतण्या जो फुटला तुमचा हा कशामुळे फुटला? अहो त्यात पवार साहेबांनी कुणाचा पुतण्या ठेवला काय? पवार साहेबांनी कुणाचे पुतणे ठेवले? वसंतदादा पाटलांचा पुतण्या त्या ठिकाणी त्यांनी फोडला, मुंडे साहेबांचा पुतण्या त्यांनी फोडला, शिवाजी बापू शेंडगेंचा आमचा विलास शेंडगे नावाचा आमचा पुतण्या होता, त्याला पण विलास उठ तू तिकीट माग असं केवळ पुतणे फोडायचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. पण शेवटी नियतीने काय केलं? पवार साहेबांचा पुतण्याच त्या ठिकाणी फुटला आणि तोच पुतणे आता पवार साहेबांच्या विरुद्ध दंड टपटून उभा आहे की नाही म्हणे आता आमचे सुनेत्रताई पवारच निवडून येणार. काय झालं शिवताबे तर कुठं हो? 2 दिवस लय मोठे गप्पा बाबल्या. आता कुठल्या बिळा जाऊन लपला? खुडपून काढला शिवताबेला. काय विजय शिवताबे काय गप्पा बाबल्या? अरे अरे. आणि आज काय पण आमचा महेश अण्णा तसला नाहीये. महेश अण्णा वाघाचा बछडा आहे. तो रणांगणातून पळ काढणारा नाही तर रणांगणामध्ये ह्या 2 प्रस्थापितांना त्या ठिकाणी माती चालून ही बारामतीची निवडणूक ह्या संपूर्ण देशातली निवडणूक जिंकून लोकसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला आवाहन करतो की 7 तारखेला या ठिकाणी 7 मेला त्या ठिकाणी मतदान आहे. ही आता आपली शुभारंभ आहे. आता प्रत्येक तालुक्यात आपण सभा घ्या, मोठमोठ्या सभा आपण घेऊया, प्रत्येक सगळा मतदारसंघ पिंजून काढू. या ठिकाणी विजय हा आपला नक्की आहे आणि 7 तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या महेश अण्णा भागवतांना प्रचंड मतांना निवडून देऊन या ठिकाणी त्याला लोकसभेत आपल्याला पाठवायचं आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला धनगरांचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे. एवढा निश्चय करून आज आपण घरी जा. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात. आमचा 2-3 तास आमची वाट बघितली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी उस्मानाबादचे माळी समाजाचे नेते मेहतवे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा टाळ्याच्या गजरात त्यांचा त्यांनी स्वागत करा आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन जो ओबीसी की हित की बात करेगा वही देश में राज्य करेगा. जो ओबीसी की हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, वही देश में राज्य करेगा. जय ओबीसी, जय मल्हार, जय भीम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाच्या